मेरे भाइयों और बहनों और सज्जनों, आज मैं आपको श्री गुरु चरित्र अध्याय 43 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 43 में एक तांत्रिक की कथा है जिसने गुरु को पाकर अपनी यात्रा छोड़ दी और गुरु के चरणों में समर्पण कर दिया। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु के चरणों में समर्पण की परम लक्ष्य है। गुरु के चरणों में समर्पण करने से हमें जीवन में सभी सुख, समृद्धि और मोक्ष प्राप्त होता है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें अपने जीवन में गुरु को सर्वोच्च स्थान देना चाहिए। हमें गुरु के चरणों में समर्पण कर देना चाहिए और उनके मार्गदर्शन में चलना चाहिए। गुरु के चरणों में समर्पण करने से हमें जीवन में सभी सुख, समृद्धि और मोक्ष प्राप्त होता है। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे आम्हासी कृपा करीगा दातारा। सिद्ध म्हणे एक वत्सा, समस्त भक्त सेवा करिता, त्यात एक विणकर तांत्रिक अत्यंता करीतसे भक्ती श्री गुरुची। 3 प्रहर संसार यात्रा करून येतसे पवित्रा, राजा गणधाडी विचित्रा नमस्कार करी दुरोनी। ऐसे किती दिवस क्रमिले, व्रत शिवरात्री आले, समस्त यात्रेसी निघाले माता पिता तांत्रिकाचे। त्यासी बोलविती यात्रेसी, तो म्हणतसे नये तयासी, तुम्ही मूर्ख सापीसी माझा श्री पर्वत येथेची असे। श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भवन, आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे। समस्त लोक त्यासी हसती, पिसे लागले यासी मट्टी, चला जाऊ म्हणून निगती भ्राता माता पिता त्याचे। नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरु मठासी आला, गुरु कुसती तयासी। श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न वचसी, तांत्रिक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण। नाना तीर्थादी देखा, तुमचे चरणी ऐसे निका, वाया जाती मूर्ख लोक, पाषाण दर्शन करावया। ऐसे म्हणून तांत्रिक नमस्कार करी नित्य देखत, तव पातली शिवरात्री एक, माघवद्य चतुर्दशी। श्री गुरु होते संगमासी, 2 प्रहर होता भक्त परियेसी, आपण गेला स्नानासी, उपवास असे शिवरात्रीचा। संगमी स्नान करोनी, श्री गुरु ते दर नमस्कारोनी, उभा ठेला कर जोडोनी, भक्तिपूर्वक एक भावे। श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलासी राहिलासी, पाहतासी विनोद श्री पर्वताचा। पुसती कधी देखिलासी, म्हणे स्वामी नेणे कधीसी, तुमचे चरणी आम्हासी सर्व यात्रा सदा असती। त्याचा भाव पाहुनी, जवळी बोलविती श्री गुरुमनी, बैस म्हणती कृपा करुणी, दाखव म्हणती श्री पर्वत। नयन झाकुनी पादुकेसी, दृढ धरी गावेगेसी, ऐसे म्हणून तयासी, मनोवेगे घेऊन गेले। क्षण न लागता श्री गुरुसी, घेऊन गेले भक्तासी, तिरी बैसले पाताळ गंगेसी, नयन उघडी म्हणती त्याते। क्षणैक मात्र निद्रावस्था, म्हणता झाला जागृता, अवलोकिता पर्वत दिसत, म्हणे स्वप्न किया सत्य। श्री गुरु म्हणती तयासी, कागा भ्रातपणे पाहसी, वेगे जावे दर्शनासी, शौर स्नान करुनिया। श्री गुरु ऐसे निरोप देता, शीघ्र गेला स्नाना करता, तेथे देखितली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक।
ऐसे कुस्ती तयासी कवणे मार्गे आलासी, आमची भेट का नयेसी लपून येणे कोण धर्म. विनवितसे माता पित्यासी, आम्ही निघालो आजी 2 प्रहरसी, एक घटिका लागली वाटेसी, आता आलो श्री गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणती, आम्हा सवेसी आला लपत, ऐसे वडीवारे बोलत, अपत्त म्हणती सकळ जन. तो कोणावसेन बोले, श्रीकृष्णान क्षौर केले, पुष्पे अक्षदा बेले घेऊन गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी, अति विस्मय करुनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करती, श्री गुरुवर सर्व पूजा घेती, तांत्रिक म्हणतसे चित्ती, श्री गुरुराज आपणची शंकर. ऐसा निर्धार करून पाहिजे, प्रसाद फल धुनी घेऊन आला गुरु सन्निधानी. एक चित्ते परिसा श्री गुरु पुस्ती तयासी, एधवा राहसी किंवा जासी, तांत्रिक विनवी स्वामियासी, एक देखिले नवलाता. समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी, पूजा करीती तुमचे चरणी, लिंगन देखो तुम्हीच तेथे. श्री गुरुजवळीसा असता, इतके दुरिका कष्टती वृथा, लोक येताती बहुधा, काय कारण या स्थाना. तू तरी केवळ परमेश्वर, दिसतोस आम्हा नर, न कळे तुझा महिमा पर, गौप्य रूपे गुरुनाथा. सर्वजन मूढ होनी नेनती तुझे महिमान, का हो येताती या स्थानी, विस्तारुनी सांग मग. श्री गुरु म्हणती एक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. तांत्रिक म्हणे स्वामी असी, तू तरी पूर्ण ब्रह्मावसी, स्थान महिमा वनीसी, विस्तारुनी सांगा मा. श्री गुरु निरोपिती भक्तासी, येथील महिमा पुसी, सांगेन एक विस्तारेसी, स्कंद पुराणी असे कथा. माघवद्य चतुर्दशी, अपार महिमा पर्वतासी, सांगेन एक तत्परेसी. श्री गुरु म्हणती तांत्रिका ते, पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा परियेसी, शूर असे पराक्रमेसी, समस्त शत्रू जिंकणे तेने. आणिक एक कुबुद्धी असे, पारधी करी बहुत असे, बलाढ्य स्थूळ बहु असे, चंचळ सकळ स्त्रियारत. सर्व मास भक्षण करी, ग्राह्य अग्राह्य न विचारी, ऐसा व्रते दुराचारी, ईश्वर पूजी भक्तिभावे. नित्य पूजा करी अपार, शिवरात्री आलिया हर्ष निर्भर, गीत नृत्य वाद्य परिकर, भक्तिपूर्वक करी पूजा. आचार्य तरी परवा नसे, शिव पूजा करी बहुवसे, पत्नी त्यासी कसे, सुलक्षण नाम कुमुद्दती. सुशील सूर पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुषा पुला परद्वारता, ईश्वर भक्ती करीतसे. ऐसे क्रमिता एके दिवशी, पुसो लागली आपुले पुरुषासी, म्हणे प्राणेश्वरा प्रियेसी, विनंती एक असे माझी. क्षमा करावी माझी या बोला, विस्तारून सांगावे सकळा, तुम्ही दुराचारी भक्तीचा सकळा, परद्वार निरंतर. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी, सांगावे स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियेसी, परवे पुसले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी जन्मून जाण, होतो तेथे काळ क्रमून, शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरीत होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया, भक्षावया काही मिळेल म्हणून. उत्साह लोक पूजा करीती, नाना वांजतरे वाजती, गर्भगृही प्रदक्षिणा करती, धरुणी आरती सकळीक. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत, मजा देखोनी आले धावत, काष्ट पाषाण घेऊन या.
आपण पोळीमध्ये होतो पळत, द्वार घातले मारू म्हणत, धरा धरा म्हणा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाषाणी. वाट नाही बाहेर जावयासी, अभिलाषाचे जीवासी, पळत असे देवालय बितरेसी, मार्ग नाही कोठे देखा. बाहेरून जाईन म्हणत, द्वाराकडे मागुती येत, सर्वेची लोक पाठी लागत, सव्य प्रदक्षिणा पलतसे, लपावया ठाव नाही लेखा, वेष्टी लोक पौळी दुर्गा सारिखा, पाठी लागले सकळी का, पुन्हा पोळीत पळे तैसाची, उद्दिष्ट काही मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी, काळूळती बहुमनी, प्राण वाचेल म्हणून या, ऐसा 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बोभ्यालो, मग अंतर्गृही निघालो, पूजा देखली तेथे शिवाची, द्वार धरुनी समस्त लोक, शस्त्रे मारिले मजेक, ओढोनी टाकीती सकळीक, शिवालया बाहेर. मज पुण्य घडले प्रदक्षिणी, पूजा देखली नैनी, तेने पुण्य राजा होनी, उपजलो एक प्राणेश्वरी. शिवरात्री होती ते दिवशी, न मिळे उद्दिष्ट भुक्तीसी, प्राण तेजिला उपवासी, तेही पुण्य मज घडले. आणिक एक पुण्य घडले, दीपमाळीस दीपक उजळले, ते म्या डोळा देखिले, प्राण त्याजिला शिवद्वारी. तेने पुण्य झाले ज्ञान, एक शिवरात्रीचे महिमान, म्हणसी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्व भक्षण, सर्वा ठाई त्याची वासना, त्याची स्वभाव मज असती. ऐसे स्त्रियेशी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केले, म्हणे स्वामी जे सांगितले, आपुला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारुनी, म्हणून लागतसे चरणी, कृपा करी गा प्राणेश्वरा. एक विपुषे ज्ञान सती, तुझा पूर्वजन्म कपोती, करी नव्हतीस उदरपूर्ती, एके दिवशी अवधारी. पीडिता होता मास गोळा, तो तुवा चोचीने धरिला कवळा, उडत होतीस आकाश मंडळा, ते दुरुनी देखिले धारीने. कवळ घेऊनी म्हणून घार आली धावनी, तू गेलीस ओपळोनी, महारण्य क्रमित का, पाठी लागली ते धारी, मागे पुढे न विचारी, तू पळलीस असे अवसारी. श्री पर्वत गिरीवरी, सर्वोच्च आली ते घारी, तू गेलीस शिवालया शिखरी, भो लागतसी प्रदक्षिणा परी, श्रम दाहले तुझ बहुत. दुरोनी आलीस धावत, प्राण होता कंठगत, श्रमोनी शिखरी तू बैसत, घारी येऊनी मारिले चोची. घेऊन गेली मास कवळे, तुझे देह पंचत्व पावले, प्रदक्षिणा पुण्य फळले, झाली सत्वा राजपत्री. इतुकिया अवसरी, पुन्हा पतीस प्रश्न करी, आता तुझ्या निरोपावरी, ईश्वर पूजा करीन. पुढे मज काय होईल, तुम्ही कवण स्थानी असाल, ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ. आत्मपती राजेंद्रा, राजा संगे सतीसी, पुढील जन्म मज पुससी, आपण राजा सिंधू देशेशी, जन्म पाविन अवधारी. माझी भार्या तुझी होशी, जन्म पावसी सृजय देशी, तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होशील. तिसरा जन्म आपणासी, राजा होईल सौराष्ट्र देशी, तू पदसी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होशील. चौथा जन्म आपणासी, राजा होईल अंधार देशी, तू पदसी मागध कुळेसी, तेही माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी, राजा होईल अवंत देशी, तू दशार्ह राजकुळी जन्मसी, माझी भार्या होशील तू. सहावा जन्म आपणासी, अनर्थ नाम राजा प्रियसी, ये अति कन्या तूसी, तेही माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी, राजा होईल पांड्यदेशी, रूप लावण्य मदसरसी, नोहे कवण संसारी.
ज्ञानी पूर्वगुणी होईल सूर्य कांती ऐसे वदन, जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुळी, रूप सौंदर्यावळी, जैसी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारखे मुख कमळ. वसुवती असे नाम पावसी, तुझ वरीन स्वयंवरेसी, दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझ मज. राज्य करीन बहुत दिवस, यज्ञ करीन असमसाहस, जिंकीन समस्त देशास, मंत्रशास्त्र शिकेन बहु. देवद्विजार्जन करीन, नाना अग्रहार दान देईन, ऐशा परी वृद्धाप्य होऊन, राज्यी स्थापीन पुत्रासी. आपण चौथा आश्रम घेईन, अगस्त्य ऋषीपाशी जाईन, ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन, अंतकाळ होयत. देहावसान होता तुझ घेईन सांगता, दिव्य विमानी बैसोनी तत्वता, स्वर्ग प्रती जाऊ बळे. ईश्वर पूजेची महिमा, शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या, म्हणून राजा स्त्री येऊनी संगमा, यात्रा करी शिवरात्री. श्री गुरु म्हणती तांत्रिकासी, शिवरात्री श्री पर्वत महिमायसी, ऐकतो श्वान परियसी, सप्तजन्मी राजा झाला, अंती पावला स्वर्गलोक, पर्वत महिमा ऐसा एक, तूच झाले गुरुमुख, ईश्वर पूजा करी बरवी. ग्रामी असे कल्लेश्वर, गाणगा ग्रामी भीमातीर, पूजा करीगा निरंतर, मल्लिकार्जुन समान. संगमेश्वर संगमासी, पूजा करी अहर्निशी, मल्लिकार्जुना तोची परियसी, न धरी संदेह मनात. तांत्रिक म्हणे स्वामी असी, स्वामी तू मज चाळविसी, पूजेसी गेलो मल्लिकार्जुनसी, लिंगस्थानी तुझ देखिले, सर्व ठाई तुझी एक, झाला असी व्यापक, कलेश्वरचा संगम नायक, एक एक सांगसी अम्मा पुढे. ऐकोनी श्री गुरु हस्ती, ये रे पादुका धरी म्हणती, नयन त्याची झाकिती, संगमाले तत्काळी, इतुके अवसरी, मागे गाणगापुरी, श्री गुरुसी पाहता गंगातीरी, कोठे गेले म्हणून या. एक म्हणती संगमी होता, एक म्हणती आम्ही आलो आता, कोठे गेले पहा म्हणतात भक्तजन. श्री गुरु आले संगमासी, तांत्रिका पाठविती मठासी, बोलावया शिष्यासी, आपण राहिले संगमात. तांत्रिकाला गावात लोक समजतात, चोर कार्य केले म्हणत, तांत्रिक म्हणे श्री पर्वता गेलो होतो. गवणा प्रसाद विभूती, नाना परिचय हार दाखविती, लोक ऐसा विस्मरा करती, म्हणती दोन प्रहरी घरी होता. एक म्हणती सत्य मिथ्या, त्यासी म्हणती सांगरे सत्या, तांत्रिक म्हणे सर्वे गुरुनाथा, गेलो होतो वायू वेगे. श्री गुरु आले संगमासी, मज पाठविले मठासी, बोलविले शिष्यासी, राहू पावती आजी संगमी. एक म्हणती होईल सत्य, मूर्ख म्हणती नवे मिथ्य, तांत्रिक गेला त्वरित, शिष्य वर्गासी जाणविले, सांगितला सकळ वृत्तांत, समस्त गेले संगमा त्वरित, पूजा दावली संगमी बहुत, सिद्ध म्हणे नामधारकासी. मिथ्या म्हणती जे लोक, त्यासी होईल कुंभी पाक, 15 दिवशी एक यात्रा लोक गावाले. मग पुष्टी तयासी, तेही सांगितले भरवसी, आनंद झाला भक्तासी, म्हणे सरस्वती गंगाधर. सिद्ध म्हणे सांगितले नामधारकासी, ते सांगितसे परियसी, श्री गुरु महिमा अपारेसी, अमृत सेवितो निरंतर. श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, श्री शैल शिवरात्री महिमा वर्णनम, नाम त्रिचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.
इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक तांत्रिक अपने जीवन में सभी तीर्थों की यात्रा पार कर चुका था, लेकिन उसे कभी भी संतुष्टि नहीं मिली थी। एक दिन वह गुरु से मिला और गुरु के चरणों में समर्पण कर दिया। गुरु ने तांत्रिक को आशीर्वाद दिया और उसे बताया कि गुरु के चरणों में समर्पण ही परम लक्ष्य है। तांत्रिक ने गुरु के चरणों में समर्पण कर दिया और उसे जीवन में सभी सुख, समृद्धि और